आपल्याकडे सध्या एक ट्रेंड चालू आहे की मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो आणि उच्च अधिकारी झालो. अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला, वरिष्ठ अधिकारी झाला, कर्मचारी झाला, सरकारी नोकर झाला. पण त्याच्या उलट प्रश्न माझा आहे की खरंच तुमचे मुलं सध्या जिल्हा परिषद शाळेत आहेत का? ते शिकता आहे का? किंवा जिल्हा परिषद संख्या अत्यंत शाळांची संख्या कमी करण्यात येत आहे, त्या शाळांचं समायोजन करण्यात येत आहे. ती शाळा वाचण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काही प्रयत्न करत आहात का? तर ते नसतील करत तर केल्या पाहिजे, गाव पातळीवर ते केलं पाहिजे. माझा तिसरा प्रश्न हा आहे की आज 70% जर एखाद्या वर्गामध्ये जर 100 मुलं असतील तर त्याच्यापैकी 30 मुलं असे आहेत की त्यांना 10वा वर्ग झाल्यानंतर साधा अर्ज सुद्धा लिहिता येत नाही, साधं 1000चं स्पेलिंग सुद्धा येत नाही. माझ्याकडे परवा एक विद्यार्थी आला होता, एका कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी चालला होता. त्याला 15 लिहिले तर 15 असे पी असे मराठी स्पेलिंग त्यानं लिहिलं ते. म्हणजे या शाळा वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आपल्या शाळेत येणारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कसा घडवतो आहे यावर सुद्धा आपलं लक्ष असावं. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मी महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त प्रभाकर वाघमारे. थँक्यू.